नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या किचनमध्ये. आजची रेसिपी आहे हेल्दी आणि झटपट होणारी. सकाळच्या न्याहारीसाठी एकदम परफेक्ट आणि टेस्टी अशी ही रेसिपी होणार आहे. तर सगळ्यात आधी इथे मी एक कांदा आणि एक टोमॅटो घेतला आहे. दोन्ही अगदी बारीक चिरून घ्यायचे आहे. कांदा जितका बारीक जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे. यानंतर टोमॅटो कट करून घेऊयात. टोमॅटोमधल्या बिया काढून घेऊ आणि मग टोमॅटो कट करून घेऊ. मी नेहमी या प्रकारेच बिया काढते आणि मग टोमॅटो कट करते. कोण कोण अशा प्रकारे बिया काढून टोमॅटो यूज करतं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. टोमॅटो देखील कट करून झालेले आहेत. आता आवाकाडो कट करून घेऊ आणि यातला बी काढून घेऊ. आवाकाडो पिकला आहे की नाही किंवा तो तयार झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी याला थोडंसं प्रेस केले की तो मऊ लागतो, नरम लागतो. म्हणजे समजायचं की हा आवाकाडो तयार झालेला आहे. आतला पूर्ण गर काढून घेऊयात. आवाकाडो जर पिकला असेल तर तो फक्त चमच्याने देखील इझी मॅश होतो किंवा अशा चमच्याने देखील तुम्ही इझिली काढू शकता. किंचितसा कच्चा आहे त्यामुळे मी अशा प्रकारे कट करून घेत आहे. हा थोडासा चमच्याने मॅश होत नाही आहे त्यामुळे याला आपण मिक्सरमधून वाटून घेतो आहे. अदरवाईज चमच्याने देखील छान मॅश होतो. छान तयार झाला की चमच्याने देखील मॅश करू शकता. आता याची एकदम पेस्ट बनवायची नाही, थोडेसे दाणे ठेवायचे आहेत. आता हे वाटलेलं आवाकाडो बाउलमध्ये काढूयात. यामध्ये कट केलेला कांदा घालूयात. टोमॅटो घालूयात. एक ॲवोकाडोसाठी मी इथे अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. मिक्स करूयात. ॲवोकाडोचा क्रीमी असा टेक्स्चर येतो. आता यामध्ये पाव चम्मच काळी मिरी पूड, अर्धा चम्मच ऑरिगानो, अर्धा चम्मच चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घालूयात. आणि अर्धा लिंबू पिळून घेऊयात. लिंबू नक्की घाला, यामुळे टेस्ट खूप छान येते. सगळं व्यवस्थित मिक्स करूयात. आता अजून एक मसाला वापरणार आहोत आणि तो आहे पेरी पेरी मसाला. याने देखील टेस्ट खूप छान येते. हा मसाला नक्की ट्राय करून बघा. मसाले आपल्या आवडीनुसार देखील तुम्ही घालू शकता, जसं की मॅगी मसाला, पावभाजी मसाला. आता एका पॅनवरती बटर घेऊयात आणि यावरती ब्रेड स्लाइस दोन्ही बाजूनी भाजून घेऊयात. छान सोनेरी गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. छान भाजले गेलेले आहेत. आता काढून घेऊयात. आता ब्रेडवरती ॲवोकाडोचं मिश्रण स्प्रेड करूयात. यासोबतच तुम्ही गाजर आणि काकडीचे काप देखील वरून ठेवू शकता किंवा फक्त असंच देखील खूप छान लागतं. तसंच अंड्याची पोळी बनवून पण तुम्ही यावरती ठेवू शकता. तर ॲवोकाडोमध्ये गुड फॅट्स, फायबर आणि व्हिटॅमिन ई असते. त्यामुळे ॲवोकाडो हृदयासाठी आणि त्वचेसाठी चांगला आहे. हलका पण एनर्जेटिक अशी ही रेसिपी आहे. हेल्दी ॲवोकाडो रेसिपी टोस्ट तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. परत भेटू अजून एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.